आता यादी नाही आली तर मग लढायचं कसं? त्याच्यामुळं आपण रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे, कारण रात्री 40,000 तरी आपले बांधव इथं होते सगळ्यांची, की आपल्याला मी विचारलं एका जातीवर मग लढायची का, आपण जिंकून नाही येणार, तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही. मनोज जरांगेंनी महाराष्ट्रभरातल्या 25 ते 30 मतदारसंघांचा आढावा घेतला. उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. मनोज जरांगेंसोबत जे समर्थक होते त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. पण मनोज जरांगे यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा तर केली, पण त्यानंतर त्यांना जाणवायला लागलं की ही कदाचित आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण एका मतदारसंघातून 20 ते 25 जणांनी अर्ज भरले. बीड जिल्हा असेल, धाराशिव असेल किंवा जालना असेल, एका मतदारसंघात 20 ते 25 अपक्ष उमेदवार जे स्वतःला जरांगे समर्थक असल्याचं सांगत होते, जे फॉर्च्युनर गाड्यांचा ताफा घेऊन अंतरवाली सराटीत भेटायला येत होते, अशा उमेदवारांनी अर्ज भरले आणि आपण जरांगे समर्थक असल्याचं सांगत प्रचारालाही सुरुवात केली. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही निघून गेली, तरी जरांगेंनी मात्र आपले मतदारसंघ गुलदस्त्यात ठेवले. आपण फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून येऊ शकत नाही हे जरांगेंनी सांगितलं आणि त्यांनी मुस्लिम धर्मगुरू आणि दलित समाजातील नेत्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला. 3 तारखेला जरांगेंनी सकाळी 7 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत अनेक उमेदवारांशी बातचीत केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कन्व्हिन्स केलं. अनेक उमेदवार नाराज झाले आणि अंतरवालीतनं निघून गेले. एकमत होण्यासाठी अत्यंत खडतर परिश्रम जरांगेंना सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करावे लागले. जरांगेंनी अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की मित्रपक्षांकडून अजूनही यादी आलेली नाहीये आणि आम्ही स्वबळावरती निवडणूक जिंकू शकत नाही. राजकारणात एंट्री करण्याचा मनोज जरांगे यांचा निर्णय चुकला का? अपक्षांची समजूत काढता काढता खरंच दमछाक झाली का? काल जवळपास 15 ते 18 तास चाललेल्या बैठकीमध्ये अंतरवलीत नेमकं काय घडलं याची स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. काल सकाळी 7 वाजल्यापासून अंतरवालीमध्ये उमेदवारांची रेलचेल सुरू होती. प्रचंड गर्दी जमली. राज्यभरातले जरांगे समर्थक उमेदवार ज्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले ते तिथे दाखल झाले. बीड जिल्हा असेल, जालना असेल, परभणी असेल, मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामधून, तिकडे नाशिक जिल्ह्यामधून सुद्धा अपक्ष उमेदवार अंतरवालीमध्ये दाखल झाले. मनोज जरांगे यांनी सकाळपासूनच उमेदवारांच्या बैठका सुरू केल्या. प्रत्येक मतदारसंघात जर 25 उमेदवार उभे असतील तर त्यातल्या 24 जणांची समजूत काढून त्यातल्या एका जणाला पाठिंबा देण्याचं खडतर आव्हान मनोज जरांगे सकाळपासून पार करत होते. दिवसभर बैठका झाल्या. काही मतदारसंघात तोडगाही निघाला. अनेक उमेदवारांनी सांगितलं की मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण. पण शेवटी रात्री उशिरा मनोज जरांगे यांनी निर्णय जाहीर केला की आम्ही या निवडणुकीतून माघार घेतोय. पाडापाडी करायची की कुणाला निवडून आणायचं हे जनतेने ठरवावं असं म्हणत त्यांनी निवडणुकीचा निर्णय जनतेवर सोपवला. अर्थातच अंतरवली सराटीमध्ये काही इच्छुकांनी नाराजीही व्यक्त केली आणि त्यानंतर मात्र मनोज जरांगे यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल असं स्पष्ट झालं. तुम्ही ही प्रतिक्रिया पाहू शकता जी अंतरवालीमध्ये एका जरांगे समर्थकांनी दिलेली आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी दत्तात्रय घारे पाटील, झुंजार छावा संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष. आज रोजी दादांनी इच्छुक उमेदवाराला फॉर्म भरायला लावले होते, परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कुठेही एके दिसून येत नाहीये. त्यामुळे दादाला जो मराठा समाजाची वज्रमूठ दादांनी बांधलेली आहे, पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामधील सर्व मराठा बांधव दादांनी एकत्रित केले. यामध्ये असं दिसून येत आहे या तालुक्यामध्ये जे 12-13 उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत यांच्यात एकी होत नाही, तर पूर्ण समाजामध्ये हे संभ्रमाचं वातावरण आहे. हे स्वार्थापायी आलेले आहेत. यामधले बरेचसे उमेदवार कुठल्या चळवळीत कधी दिसले नाही. यांची उमेदवारी देताना दादांनी जर निकष लावले तर 99% उमेदवार फेल होतील. या उमेदवारांनी कुठल्या चळवळीत लाठीचार्ज खाल्लेला नाही, कुठल्या आंदोलनात सक्रिय नाहीत. परंतु आज रोजी फॉर्च्युनर घेऊन अमुक तुम्ही मोठ्या गाड्या घेऊन मी गेल्या पंचवार्षिक मध्ये 2000 पडलो, 3000 पडलो. अरे पडलास का तू त्याचा शोध. परंतु यांचं सामाजिक कार्यामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये कुठे योगदान नाहीये. या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये श्रीमंत जर मोजायचे असेल तर कोणावर किती गुन्हे दाखल येतं, कोणी चळवळीमध्ये किती काम केलं हे जर तपासलं तर मी म्हणतो दादा 99% उमेदवार निष्क्रिय आहेत. आणि आज रोजी पाहता हे चित्र स्पष्ट होत आहे की दादा, माझं तर प्रामाणिकपणे इच्छा आहे, दादा उमेदवार नाही देऊ शकत. कारण हे सगळे स्वार्थी आहेत. दादाला जगामध्ये सर्व काही मिळालं असतं,
दादानी जर स्वार्थ पाहिलं, दादानी सर्वसामान्य गरिबांच्या मुलाचं हित पाहिलं, आरक्षण मिळावं हे हित पाहिलं, परंतु हे आलेले उमेदवार हे स्वार्थापोटी मला काहीतरी मिळेल, मला काहीतरी मिळेल, मला मिळालं पाहिजे, मला आणि स्वतःला म्हटल्यामुळे हे आता हे परिस्थिती जरा अलग मार्गावर जात आहे. चंद्र आहे, सूर्य आहे, रात्र आहे, दिवस आहे, तसं आतापर्यंत जी उमेद होती ती उमेद कुठेतरी आता पाहायला अलग मार्गाने जात आहे. या प्रतिक्रियेवरनं तुम्हाला अंदाज येईल की काल अंतरवालीमध्ये काय घडलं. यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे जरांगे यांचा निर्णय चुकला का. मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत असलेल्या अनेक तज्ज्ञांचं हे म्हणणं होतं, जर मनोज जरांगे यांनी राजकारणात एंट्री केली तर ते एक सामाजिक कार्यकर्ते नसून ते एक राजकीय नेते बनतील आणि आंदोलनाने जी उंची गाठली आहे ती खाली येईल. पण मनोज जरांगे यांनी निर्णय जाहीर केला आणि निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांनी गडावरनं जाहीर केलं की मी निवडणूक लढतोय, अंतरवालीतून निर्णय जाहीर केला की अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करा आणि 3 ते 4 तारखेला अंतिम निर्णय जाहीर होईल. मात्र मनोज जरांगे यांनी जो निर्णय जाहीर केला तो कदाचित एकाही अपक्ष उमेदवाराला अपेक्षित नव्हता आणि राज्यभरातून ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेत आणि आपणच जरांगे समर्थक आहोत हे सांगत होते त्यांच्यासाठी तो एक मोठा धक्का होता. मनोज जरांगे यांना माघार का घ्यावी लागली या बाबतीत विविध कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण त्यांनी स्वतः सांगितलं ते म्हणजे की मराठा समाजाच्या मतावर आपण निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित आणि मुस्लिम मतांची मोड बांधणं सुद्धा गरजेचं आहे. निर्णय जाहीर करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी काही मतदारसंघांची नावं सांगितली होती. त्यात बीड जिल्ह्यातला बीड विधानसभा असेल, केज असेल, परळी असेल, या मतदारसंघात कुठे कुणाला पाडायचं, कुठे उमेदवार द्यायचा हे त्यांनी जाहीर केलं होतं. तिकडे रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार असलेल्या भोकरदन मतदारसंघात सुद्धा संतोष दानवे यांना पाडायचा हा निर्णय जरांगेंनी जवळपास जाहीर केला. पण शेवटी रात्री अचानक वारं फिरलं आणि निवडणुकीतून माघार घ्यायची असं सकाळी सकाळी मनोज जरांगेंकडून जाहीर करण्यात आलं. लोकसभेला मनोज जरांगे यांनी बीड असेल, जालना असेल अशा महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये प्रमुख उमेदवारांना पाडण्यात मोठी भूमिका निभावली. विधानसभा निवडणुकीत आपले 10 ते 15 आमदार विधानसभेत पाठवून ते स्वतःचे हात बळकट करतील आणि मराठा आरक्षण चळवळीला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवतील असं त्यांचं नियोजन होतं. पण निवडणूक जाहीर झाली, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली, अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली, पण जरांगे यांची यादी काही निश्चित झाली नाही. अर्थातच ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेत त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून ते 3 वर्षांपासून तयारी सुरू केली होती, त्यामुळे त्यांचा हिरमोड होणं हे स्वाभाविक होतं. मनोज जरांगे यांना मानणारा हा जरी वर्ग असला तरी निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आल्यामुळे मात्र अनेक उमेदवार नाराज झाले आणि त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे हे उमेदवार आता माघार घेतील की लढतील, या उमेदवारांना पाठिंबा मिळेल का, समाज या उमेदवारांच्या मागे उभा राहील का, मनोज जरांगे कोणकोणत्या मतदारसंघात जाऊन उमेदवारांना पाडणार, मनोज जरांगे छगन भुजबळांना पाडणार का, मनोज जरांगे भोकरदनमध्ये संतोष दानवेंना पाडणार का, मनोज जरांगे परळीकडे लक्ष देणार का, असे अनेक प्रश्न त्यांनी सध्या तरी अनुत्तरितच ठेवलेत. मनोज जरांगे यांनी राजकारणात येण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा सर्वात आनंद कोणाला झाला असेल तर तो महायुतीला झाला होता. कारण यामुळे टेन्शन वाढलं होतं ते अर्थातच शरद पवार गटाचं आणि काँग्रेसचं. कारण महाविकास आघाडीला मिळणारी जी मतं होती त्याची विभागणी होऊन महायुतीला फायदा होणं हे निश्चित होतं. पण मनोज जरांगे यांचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी एक फायदेशीर आणि महायुतीसाठी एक झटका आपण निश्चितच म्हणू शकतो. मनोज जरांगे यांनी राजकारणात येण्याचा निर्णयही घेतला, राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला. या निर्णयाबद्दल तुमचं विश्लेषण काय आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मनोज जरांगे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणं टाळायला हवं होतं का? मराठा उमेदवारांचं एकमत करण्यामध्ये अडचणी आल्या असाव्यात का? अंतरवालीमध्ये जे काल घडलं त्याच्यामुळे मनोज जरांगेंना हा निर्णय मागे घ्यावा लागला असेल का? तुमची मतं कमेंटमध्ये जरूर कळवा. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.